राणी, अगं आपल्या मुलांकडे लांडगे जात आहेत. काय करायचं? आपण त्यांच्याशी लढायचं. आपल्या मुलांचा जीव धोक्यात पाहून एक आई लांडग्याशी झुंज द्यायला तयार होते. बाबा वाचवा, आई. आणि ते दोघे लांडग्यावर तुटून पडतात. बाबा, लवकर चला, रात्र होण्यापूर्वी आपण कसंही करून घरी पोहोचायला पाहिजे. बाबा बाबा तुम्ही इतकी घाई का करत आहात? काही धोका आहे का इथे? बाबा बाबा मला तर खूप भीती वाटते इथे. राणी बकरी म्हणते, बाळा बाळा घाबरण्यासारखे काहीच नाहीये. बाबा तर असंच म्हणतात तुमच्या काळजीपोटी. बाबा बाबा खरं सांगा ना, काय धोका आहे? बाळांनो, आपल्यासाठी हा परिसर सुरक्षित नाही. रात्री इथे खूप भयानक प्राणी फिरतात, म्हणून मी घाई करतोय. आणखीन थोडं अंतर चालल्यावर ते सगळे आपल्या घरी पोहोचतात. राणी, तुम्ही सगळे कुठे गेला होता? मला तुमची किती काळजी वाटत होती माहिती आहे का? दुसऱ्या जंगलातून आलेले भयानक लांडगे इथे फिरत आहेत. हो, मीही ऐकलं आहे. पण आपण जावं तर कुठे जावं आता? दिवसा लांडग्याचा आतंक आणि रात्री भूतांची भीती. आमचं तर जगणंच अवघड झालं आहे. तेवढ्यात लांडग्याचा आवाज ऐकून सगळे घाबरून जातात. चला चला, आज चला, या क्षणी आपण घरात जायला हवं. सगळेजण लांडग्याचा आवाज ऐकून घाबरून घरात जातात. जंगलात गाढ शांतता पसरली होती. तेव्हाच दोन भयानक लांडगे जंगलात येतात. मंग्या, पाहिलंस का आपला किती आतंक आहे या जंगलात? एकही प्राणी बाहेर दिसत नाही. दोन्हीही लांडगे शिकार शोधत फिरत होते. तेव्हा एका सशाने त्यांना पाहिलं. तो झाडामागे लपला होता. अरे बापरे, लांडग्यांनी मला जर इथे पाहिलं तर मला एका घासातच खाऊन टाकतील. अचानक लांडग्यांना हरिण दिसते. मंग्या, चल, आज हरणाचा शिकार करू. दोघेही धावत जाऊन हरणाला पकडतात. हे दृश्य झाडामागे लपलेला ससा पाहतो. आजच्या जेवणाची तर सोय झाली. मंग्या, चल, आता येऊ उद्या परत. लांडगे हरिण घेऊन तिथून निघून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण जंगलामध्ये त्या घटनेची चर्चा सुरू होते. महाराज, आता तर हद्दच झालीये. बाहेरचे प्राणीही इथे येऊन शिकार करत आहेत. दिवसा त्या प्राण्यांची भीती आणि रात्री भूतांची भीती. आपण जावं तर कुठे जावं? महाराज, भूतांच्या समस्येमुळे आपण आधीच त्रस्त होतो. आता या लांडग्यांनी आपला त्रास अजूनच वाढवलाय. महाराज म्हणतात, तुम्ही घाबरू नका, कारण जेव्हा भीती आपल्यावर हवी होते तेव्हा डोकं काम करणं थांबवतं. महाराज, मग अशा वेळी आपण काय करायचं? अशा वेळी आपण सर्वांनी मिळून या भीतीचा सामना करायला हवा, या संकटाचा सामना करायला हवा. महाराज, आम्ही तर एक साधे प्राणी आहोत. आम्हाला लढायला नाही येत. मी काही काळजी करू नका, मी काहीतरी करतो. सभा संपते आणि सगळे प्राणी घरी जातात. अचानक बाबू बकरा घाईघाईने राणी बकरीजवळ येतो. अगं, आपली मुलं गायब झाली आहेत. हे ऐकूनच राणी बकरीच्या पायाखालची जमीन सरकते. चला चला, लवकर आपल्या मुलाला शोधायला चला लवकर. इकडे बकरीची छोटी पिल्लं नकळत खेळत खेळत दुसऱ्या भागात जातात. खूप मज्जा येते इथे खेळायला. हो, पण आता घरी जाऊया. बाबा आणि आई वाट पाहत असतील आपली. पिलं घरी जाण्याचा विचार करत असतात. तेवढ्यात लांडग्यांची नजर त्या पिलांवर पडते. हे मंग्या, बघ तिकडं, आजच्या जेवणाची सोय झालीये. तेवढ्यात राणी बकरी आणि बाबू बकरा मुलांना पाहतात. ती बघ आपली मुलं. पण तेवढ्यात त्या दोघांना लांडगेही दिसतात. दोघे खूप घाबरतात. राणी, अगं आपल्या मुलांकडे लांडगे जात आहेत. काय करायचं? आपण त्यांच्याशी लढायचं. आपल्या मुलांचा जीव धोक्यात पाहून एक आई लांडग्याशी झुंज द्यायला तयार होते. बाबा वाचवा, आई. आणि ते दोघे लांडग्यावर तुटून पडतात. बाबा, आई, बाबा. यांच्या आई बापाला तर मारून टाकलंय. आता या पिलांचं काय करायचं? या आजच्या जेवणाची तर सोय झाली, म्हणून यांना जिवंत सोडू. आज राहू दे, उद्या कामाला येतील. चल. लांडगे तिथून निघून जातात. जखमी बकरीची मुलं शेरसिंह महाराजांकडे जातात. महाराज, मोठी दुःखद घटना घडलीये. राणी आणि बाबूला लांडग्यांनी मारून टाकलंय. माझ्या बाबांनाही याच लांडग्यांनी मारलं होतं. आज ते जिवंत असते
तर त्यांनीही आपल्यासाठी काहीतरी केलं असतं. अशा वेळी मोठ्या महाराजांची आम्हाला खूप आठवण येते. मी अजूनही माझ्या मृत्यूचा बदला घेऊ शकलो नाही, म्हणून तर मी भूत बनून भटकतोय. राणी, बाबू, तुम्ही या रूपात? महाराज, महाराज, आता आमचा मृत्यू झाला आहे. त्या दुष्ट लांडग्यांनी आम्हालाही मारून टाकले आहे. तुम्हा दोघांचं बलिदान असं वाया जाऊ देणार नाही मी तुम्हा दोघांची मदत घेऊन त्या लांडग्यांचा सहज खात्मा करू शकतो. आम्ही तर मेलेले बकरे, आम्ही तुमची काय मदत करू शकतो महाराज? मी भूत असून सुद्धा कित्येक वर्षापासून या लांडग्यांना अजून मारू शकलो नाही, पण आता मी तुमच्या मदतीने त्यांना मारू शकेन. आम्ही काही समजलो नाही मोठे महाराज, आम्हाला थोडं स्पष्ट करून सांगावे. लांडगे खूप चतुर आहेत. त्यांना माहित आहे की रात्र झाल्यावरच माझी भूतशक्ती जागृत होते, त्यामुळेच ते दिवसात शिकार करून निघून जातात. हो मोठे महाराज, पण आम्ही तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतो? तू सावध असण्याचं नाटक करायचं आणि बाबू एक लांडगा बनून त्यांच्याबरोबर राहील. हो, पुढे? कसेही करून बाबू त्यांना रात्रपर्यंत थांबवून ठेवेल आणि जशी रात्र होईल तशी सर्व लांडग्यांचा मी खात्मा करून टाकेन. हा तर खूपच छान प्लॅन आहे मोठे महाराज. चला, ठरलं तर मग भेटूया उद्या त्या लांडग्यांना. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते लांडगे शिकारीच्या शोधात जंगलात येतात. ते त्यांना एक बिचारी हरिण दिसते. मंग्या, ती बघ हरिण, आज आपण हरणाचा शिकार करणार. लांडगे जसे हरिणचा शिकार करण्यासाठी पुढे जातात तेव्हाच राणी बकरी आपल्या भूतशक्तीने त्या हरिणला गायब करते. ही हरिण कुठे गेली? आत्ताच तर इथे होती. काय माहित, गेली असेल कुठेतरी पळून. चल आपण दुसरा शिकार शोधू. मग पुन्हा दोघे मिळून ते दुसरी शिकार शोधतात. मग दूरवर त्यांना एक झेब्रा दिसतो. मंग्या, तो बघ झेब्रा. उस्ताद, मला वाटतंय आज आपल्या नशिबात हा झेब्राच लिहिलेला आहे. दोघे झेब्राला मारण्यासाठी पुढे जातात. तेव्हा राणी बकरी आपल्या भूतशक्तीने त्या झेब्राला सुद्धा गायब करते. अरे, तो झेब्रा पण गायब झाला. अरे, हे काय होतंय आपल्या बरोबर आज? कदाचित आपल्याला आज उपाशीच राहावं लागणार आहे. शिकार शोधत शोधत ते लांडगे खूपच लांब निघून जातात आणि रात्र होते. रात्र व्हायच्या आधी आपल्याला आपल्या हद्दीत जायला हवं, नाहीतर आपण भूताचा शिकार होऊ. आज काय आपण उपाशीच राहणार आहोत? वाटतं तर असंच आहे. तेव्हा दूरवर त्यांना राणी बकरी दिसते. आज आपण उपाशी नाही राहणार. तिकडे बघ. तेव्हा ते लांडगे लगेच त्या बकरीकडे जातात, पण ती बकरी गायब होत नाही. त्यामुळे त्यातील एका लांडग्याला संशय येतो. घ्या, मला काहीतरी गडबड वाटते. एका बकरीला मारण्यामध्ये काय गडबड? आज आपण ज्या ज्या प्राण्याचा शिकार करण्याचा प्रयत्न केला, एक तर ते पळून गेले, नाहीतर ते गायब झाले. ही बकरी तर पळूनच जात नाहीये. ही आपल्याला फसवण्याची योजना तर नाही ना? माझ्या भावांनो, काय मी तुमच्या बरोबर या बकरीचा शिकार करू शकतो का? तू कोण आहेस? मी इथेच राहतो. आणि तुम्ही? आम्ही दुसऱ्या जंगलातून आलोय आणि रात्र व्हायच्या आधी आम्हाला आमच्या घरी पोचायचे आहे, म्हणून या बकरीची तू एकटा शिकार करून खाऊन टाक. दोन्ही लांडगे जायला निघतात, पण तेव्हाच बाबू त्यांना अडवतो. लांडगे असून घाबरता? आम्हाला प्राण्यांची नाही, भूतांची भीती वाटते. आजच्या युगात सुद्धा तुम्ही भूतावर विश्वास ठेवता? आम्ही ऐकले की एका सिंहाची आत्मा इथे फिरते. मी तर फार वर्षापासून इथे राहतो. मी कोणत्याही भूताला किंवा आत्म्याला इथे पाहिलेलं नाहीये. तू काय खरं बोलतोय? मी खरंच बोलतोय. मी स्वतःची शपथ घेऊन बोलतोय. मी खोटं बोलेन तर आताच मरेन. दोन्ही लांडगे बाबू बकऱ्याच्या बोलण्यात अडकतात. मग हे दोघेही बकरीचा शिकार करायला तयार होतात. हे तिघेही बकरी जवळ जाताच बकरी धावू लागते. कुठे पळशील? आज आम्ही तुला जिवंत सोडणार नाही. मग ते तिघेही खूप जोरात पळू लागतात. मग असंच पळता पळता सूर्यास्त होतो आणि अंधार पडू लागतो आणि बकरी अचानक थांबते. मला वाटतंय आता ही बकरी दमलीये, आता पळू नाही शकणार. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही माझा पिछा करत करत इकडे आला आहात का? तुम्ही इकडे आला नाही, तुम्हाला इकडे आणलं गेलं आहे. आम्हाला इथे आणलं गेलंय म्हणजे? तिकडे बघ. बाबा 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 भूत. पण तू तरी म्हणत होतास की भूत इथे काहीच नाहीये.
ते मी खोटं बोललो होतं, कारण मी स्वतःच एक भूत आहे. तुम्हाला दोघांना फसवण्यासाठीच मी हा प्लॅन बनवला होता आणि तू आमच्या प्लॅन मध्ये फसलास. मला माफ करा. मी तुमच्या जंगलामध्ये पुन्हा कधी शिकारीला येणार नाही. तू मला सोडलं होतंस का? आणि आम्हाला आमच्या मुलांसमोर ठार केलं. हे आम्ही कसं विसरायचं? आता तुला मारूनच आम्ही आमचा बदला पूर्ण करणार आहोत. त्याशिवाय आम्हाला मोक्ष मिळणार नाही. स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी 2 लांडगे तिथून पळण्याचा प्रयत्न करतात. रात्र झाली, आता तुम्ही वाचू शकत नाही. पळून पळून जाणार कुठे? तू तिथं जाशील तिथं आम्ही येणार. आम्ही तिघं मिळून आता बदला घेणार आहे. मग ते तिघेही मिळून त्या दुष्ट लांडग्यांचा नाश करतात. त्या दिवसापासून कधीही कोणाला भूतांचा त्रास झाला नाही व जंगलातील सर्व प्राणी सुखाने राहू लागले. काय मग मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, गोष्टीला लाईक करा, एक कमेंट करा आणि एक हाईप द्या.